नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया BEML लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 27 मार्च 2025 म्हणजे आज संध्याकाळी जवळपास 7 वाजता. तर मित्रांनो, चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, BEML लिमिटेडला 405 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून. आणि मित्रांनो, हा ऑर्डर BEML लिमिटेडला कशासाठी मिळाला आहे इथे तुम्ही वाचू शकता. चला आता बोलूया पिरामल एंटरप्राइजेज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पिरामल एंटरप्राइजेज लिमिटेडची होली ओन सबसिडरी कंपनी पिरामल फायनान्स लिमिटेड प्लान्स टू फोरे इंटू गोल्ड लोन बिझनेस फॉर ग्रोथ. तर मित्रांनो, पिरामल एंटरप्राइजेज लिमिटेडची होली ओन सबसिडरी कंपनी पिरामल फायनान्स लिमिटेड ग्रोथसाठी गोल्ड लोन बिझनेसमध्ये फोरे म्हणजे एंट्री करण्याचा प्लान बनवत आहे. आणि मित्रांनो, पिरामल फायनान्स लिमिटेड तर शेअर मार्केटमध्ये लिस्ट नाही, परंतु मित्रांनो, ही जी कंपनी आहे ही पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेडची होली ओन सबसिडरी कंपनी आहे. तर मित्रांनो, या अपडेटवरून तुम्ही पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेडला स्टडी करू शकता. चला आता बोलूया फोर्स मोटर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, फोर्स मोटर्स सेक्युअर ऑर्डर ऑफ 2978 व्हेकल फ्रॉम इंडियन डिफेन्स फोर्सेस. तर मित्रांनो, फोर्स मोटर्स लिमिटेडला इंडियन डिफेन्स फोर्सेसकडून 2978 व्हेकलचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया महिंद्रा EPC इरिगेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, महिंद्रा EPC इरिगेशन लिमिटेड बॅक्स कॉन्ट्रॅक्ट फॉर सप्लाईंग मायक्रो इरिगेशन सिस्टीम्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, महिंद्रा EPC इरिगेशन लिमिटेडला मायक्रो इरिगेशन सिस्टीम्स अंडर अ कम्युनिटी मायक्रो इरिगेशन प्रोजेक्टच्या सप्लायसाठी ऑफिस ऑफ द असिस्टंट इंजिनियरकडून 13.12 कोटी रुपयाचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड शेअर इन फोकस ॲज कंपनी हाल्ड्स व्हेनेझुएलन क्रूड परचेजेस आफ्टर ट्रम्प्स 25% टॅरिफ. तर मित्रांनो, ट्रम्पने थ्रेट दिला होता की जे कंट्री व्हेनेझुएलाकडून ऑइल परचेस करेल त्या कंपनीवर आम्ही 20% टॅरिफ किंवा तुम्ही असे पण म्हणू शकता 20% टॅक्स इम्पोज करेल. आणि मित्रांनो, याच थ्रेट नंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने व्हेनेझुएलाचा क्रूड परचेस करणे हाल्ट म्हणजे थांबवले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे तुम्ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला फोकसमध्ये ठेवू शकता. चला आता बोलूया पेंट सेक्टरमध्ये नंबर 1 असलेल्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे एशियन पेंट्स लिमिटेड. तर मित्रांनो, एशियन पेंट्स लिमिटेड सबसिडरी इन्क्रीजेस इन्व्हेस्टमेंट इन गुजरात मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी टू ₹3,250 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, एशियन पेंट्स लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी एशियन पेंट्स प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या गुजरातमधल्या दहेज येथल्या अपकमिंग मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी येथे इन्व्हेस्टमेंट इन्क्रीज केली आहे 2,560 कोटीपासून 3,250 कोटीपर्यंत. आणि मित्रांनो,
ही अपकमिंग मॅन्युफॅक्चरिंग फोकस करेल मॅन्युफॅक्चरिंग विनिल ॲसिटेट इथिलीन इम्युशन विनिल ॲसिटेट मोनोमर अँड इथिलीन स्टोरेज अँड हँडलिंग युनिटवर. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी HAL बद्दल, म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, HAL रिवाइज तेजस MK1 कॉन्ट्रॅक्ट टू ₹6,542 करोड अमिद डिले अँड प्रोडक्शन हर्डल्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला 23 डिसेंबर 2010ला 5,989.39 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला होता. परंतु मित्रांनो, तो डिले झाल्यामुळे तो कॉन्ट्रॅक्ट इंडियन एअर फोर्सने कॅन्सल केला होता. परंतु मित्रांनो, आता हा ऑर्डर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला परत मिळाला आहे. आणि मित्रांनो, आता या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 6,542.20 कोटी रुपये. चला तर बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड इन्व्हेस्ट ₹1,000 करोड इन सबसिडरी जिओ फायनान्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मुकेश अंबानीजीच्या दिग्गज कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने आपल्या होली ओन सबसिडरी कंपनीमध्ये, जिचे नाव आहे जिओ फायनान्स लिमिटेड, या कंपनीमध्ये ₹10 पर शेअरच्या हिशोबाने 1,73,77,412 इक्विटी शेअर सबस्क्रिप्शनच्या थ्रू 1,000.24 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले. आणि मित्रांनो, या इन्व्हेस्टमेंटमुळे जिओ फायनान्स लिमिटेडच्या बिझनेस ऑपरेशन्सला सपोर्ट मिळेल, असे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने आपल्या अपडेटमध्ये सांगितले आहे. आणि मित्रांनो, दुसरी अपडेट म्हणजे उद्या, म्हणजे 28 मार्च 2025 पासून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड निफ्टी 50मध्ये ॲड होणार आहे. आणि ही पण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडसाठी एक जबरदस्त अपडेट आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.